बँकेत अकाउंटला पैसे क्रेडिट झाले की आपल्याला गुदगुल्या होतात, डोक्यामध्ये शॉपिंग लिस्ट तयार होते. यंग इंडियन्सला असं वाटतं की दरवर्षी फोन हा अपग्रेड केलाच पाहिजे कारण मित्रांनी अपग्रेड केलाय. एखाद दुसरा EMI वाढला तर काय बिघडणार आहे, वीकेंड को तो ट्रिप बनता येईल. आणि या सगळ्या वार्षिक खर्चाच्या सवयीमुळे आपला खिसा कायम रिकामा असतो. आता खर्च करणं चुकीचं नाहीये, पण त्याचा काहीतरी परिणाम होतोय. या 3 गोष्टी लक्षात घ्या. पैसा दिसला की आपल्या डोक्यात शॉपिंगची यादी तयार होते, इन्व्हेस्टमेंटची यादी तयार होत नाही. पण आयुष्यातले काही मूळ खर्च जसं मुलांचं शिक्षण, लग्न, आपली स्वतःची रिटायरमेंट याचं काय होईल, आपल्यासारखेच आपण पैसे असे खर्च करत राहिलो तर जे लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढवत राहतील. आणि अनफॉर्च्युनेटली भारतातल्या 70% लोकांना हे माहिती नाही की त्यांना रिटायरमेंट नंतर किती खर्च लागणार आहे, किती पैसा त्यांच्या खिशात हवा आहे. सो वेल्थ क्रिएशन ही अशी मिस्टेक आहे की आपण खर्चाला प्राधान्य देतो आणि इन्व्हेस्टमेंटला सेकंड प्रायोरिटी देतो. अनफॉर्च्युनेटली दिस डझंट वर्क. त्यामुळे आता शहाणे व्हा आणि अशी सिस्टीम लावा, यू विल पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक पहिले कराल आणि मग राहिलेल्या पैशातून खर्च कराल. कमेंट मध्ये टाका की तुम्ही बजेट करून खर्च करणार आहात की रॅन्डम खर्च करणार आहात. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. आणि तुम्हालाही असंच हँड होल्डिंग हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरला आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा. आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.